नाशिकमध्ये 37 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या। नाशिक पोलीस आयुक्तांची आमदार चित्रा वाघ यांनी घेतली भेट। गंगापूर रोड नाशिक येथे भक्ती अथर्व गुजराती वर्ष 37 यांनी सासरच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यांच्या वडिलांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पती अथर्व गुजराती याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली। या घटनेनंतर येवला परिसरातील सर्व सराफी दुकाने बंद ठेवण्यात आली होती। या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार चित्रा वाघ यांनी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली आहे। काय नेमकी चर्चा झाली या प्रकरणात, आपली काय मागणी असणार? आपण माध्यमातून पाहिलं असेल की भक्ती गुजराती माडीवाले ही जी महिला होती, नाशिकमध्ये राहणारी होती, तिची सुद्धा हत्या करण्यात आलेली आहे। आणि त्या हत्येच्या पुढे काय त्या केसमध्ये पोलीस काय करतायत याच्या संदर्भातली माहिती आम्ही आज सीपी सरांसोबत केली। आज त्या ठिकाणी कमिशनर साहेब, त्यांच्यासोबत डीसीपी साहेब, त्यांच्यासोबत सिनियर पीआय साहेब, ही सगळी मंडळी तिथे आलेली होती। आयो होते केसचे, ते मुलीचे बाबा आहेत, मुलीचे भाऊ आलेले आहेत इकडे, की त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीत मुलीला आमच्या मारण्यात आलेलं आहे, गुजराती म्हणून आहेत, फरार आहे अख्खं कुटुंब, त्याच्यामध्ये सासू सासरा आणि नवरा हे तिघही आरोपी आहेत आणि ते आता फरार असल्यामुळे लवकरात लवकर पोलिसांनी त्यांना शोधून काढावं। त्याचबरोबर मुलींनी काही व्हॉट्सअप चॅट केले होते तिच्या परिवारासोबत, भावासोबत, वडिलांसोबत, आईसोबत, आणखीन घरातल्या लोकांसोबत, ते सगळे पोलिसांना देण्यात आलेले आहेत। आणखी आता ज्या वेळेला या अशा केसेस होतात, स्टेटमेंट घेतल्या जातात, त्यावेळेला परिवाराची मानसिकता नसते, ते प्रचंड ट्रॉमामध्ये असतात, कारण त्यांनी त्यांचं मूल त्या ठिकाणी गमावलेलं आहे। आणि म्हणून आता ज्या ज्या काही गोष्टी त्यांना आठवत आहेत, भाऊ असेल, वडील असेल, हे आता पुन्हा एकदा उद्या पोलीस स्टेशनला जाणार आहेत। त्यांच्याकडे जितके काही प्रूफ आहेत ते पुन्हा पोलिसांना देणार आहेत। त्याच्यामध्ये ॲडिशनल सेक्शन सुद्धा लागले जाणार आहेत। आता जे सेक्शन पोलिसांनी लावले त्याच्यामध्ये 80 सुद्धा ॲड होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्या का लागायला हवे त्याचे प्रूफ वडील आणि भाऊ हे सगळे पोलिसांकडे देणार आहेत। पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी आश्वस्त केलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठे जाणार, पळून जाणार कुठे, त्यामुळे त्यांच्या मुसक्या आवळल्याशिवाय राहणार नाही। हे गुजराती कुटुंब हे प्रचंड पैसेवालं कुटुंब आहे, त्यामुळे भीती आहे की पासपोर्ट्स घेऊन कुठे परदेशात जातात किंवा काय करतात, त्यामुळे पोलिसांनी ते सुद्धा बंद केलेले आहेत, ते कुठेही जाऊ शकणार नाहीत। छोटं बाळ आहे 5.5 वर्षाचं, ते मूल कुठे आहे माहीत नाहीये, आजोबा मामा हे सगळे शोध घेतात, परंतु अजून काही कळत नाहीये। संपूर्ण परिवार जो आहे तो फरार झालेला आहे, परंतु पोलीस आता फार इथं बोलणं किंवा आपणही त्यांना फार विचारणं योग्य नाही, कारण इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, पोलीस राईट ट्रॅकवरती आहेत। तर येणाऱ्या दिवसामध्ये हे जे आरोपी आहेत हे निश्चितपणे पकडले जातील आणि भक्तीला सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळेल, हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। खरं तर ते बाळ देखील नाहीये, नेमकं त्याचं काही माहिती मिळाली? 5.5 वर्षाचा मुलगा आहे, कुठे माहिती मिळत नाहीये, मुलाला कुठे नेलंय हे कळत नाहीये। पोलिसांनी त्यांच्याशी संबंधित जी लोक होती त्यांच्या घरी गेले होते पोलीस, परंतु तिथेही मुलगा सापडलेला नाहीये। आता आणखीन काही धागेदोरे पोलिसांच्या हातात लागत आहेत, ते आपण फार डिस्कस करणं योग्य नाही, कारण आपण आधीच पोलिसांनाही फार विचारणं योग्य नाही, त्यांना त्यांचं काम करायला देऊया। मला आनंद आहे की कमिशनर साहेबांनी ही केस ACP बडे या मॅडमकडे दिलेली आहे, त्या स्वतः ही केस बघणार आहेत। उद्या पुन्हा एकदा परिवाराला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। आतापर्यंत पोलिसांनी परिवाराला सहकार्यच केलंय। प्रश्न हा आहे की अजून आरोपी पकडले गेलेले नाही आहेत। समोरचे जी लोक आहेत, ही जी गुजराती फॅमिली आहे, ती इथली प्रथित यश आहे, येवल्यामध्ये त्यांच्या पेढ्या आहेत, नाशिकमध्ये त्यांच्या पेढ्या आहेत, आणखीन बरेच त्यांचे व्यवसाय आहेत, म्हणून कुठेतरी भीती असते की बाबा आपल्या मुलीला न्याय मिळेल की नाही। परंतु आज कमिशनर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ते काय करतायत, कसं करतायत, कशा पद्धतीने पोलीस यंत्रणा काम करते याची संपूर्ण माहिती दिली आहे। त्यांच्या परिवाराच्या मनामध्ये जे प्रश्न होते ते सुद्धा त्या ठिकाणी क्लिअर झालेत। सगळे समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की बाळ सुद्धा मिळेल आणि मुलीला आमच्या न्याय सुद्धा मिळेल। ते खरं तर अनेक घटना असं राज्यभर घडत आहे। महिला आयोग या संदर्भात काही ठोस भूमिका घेत नाही किंवा महिला आयोगाकडून मदत होत नाहीये, पीडितांचे जे प्रश्न ते सुटले जात नाहीये। रुपाली चाकणकर यांच्यावर सर्व स्तरातून आता टीका होते, नीलम गोरे असतील किंवा रुपाली पाटील ठोंबरे असतील, या संदर्भात बघा, मी सुद्धा महिला आयोगावरती काम केलेली एक कार्यकर्ता आहे। खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या केसेस येत असतात, बऱ्याच केसेस या येत नाहीत कळल्यावरती सुमोटोमध्ये त्याच्यावरती ऍक्शन घेतली जाते, केसेस रजिस्टर्ड केले जातात। बऱ्याच वेळेला कौटुंबिक काउन्सिलिंगमधून
बऱ्याच केसेसचं जे आहे ते निराकरण होत असतं पुढे, कारण शेवटी महिला आयोग पण आहे ते संसार वाचवण्यासाठी आहे, तोडण्यासाठी नाही आहे. त्यामुळे त्यांची पहिली प्रायोरिटी काय असते की तो संसार वाचला पाहिजे. त्यांच्याकडे आदेश देण्याची पॉवर आहे, पोलिसांना ते सांगू शकतात. त्या पद्धतीने त्यांचं आता सध्या महिला आयोगामध्ये काय चाललंय किंवा किती केसेस त्यांनी काल, मला वाटतं काल मी 2 दिवस माझ्या घरात लग्न असल्यामुळे मला तिथं पाहता आलं नाही, पण मी कुठेतरी स्टेटमेंट असं ऐकल्यासारखं वाटतंय की त्यांनी रिपोर्ट्स वगैरे दाखवलेत. बघा, प्रत्येक यंत्रणा काम करत असते. त्या आता यंत्रणेमध्ये कुठे लूपहोल्स आहेत, कुठे कमी झाली आहे, हा चौकशीचा भाग आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये काय गोष्टी झाल्या आहेत, कुठे कमी पडलेत, हे सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. रुपाली पाटील हुंबरे म्हणताय का वैष्णवी हगवणे जे आत्महत्या प्रकरण आहे त्या संदर्भात खरंच आयोगाकडनं हलगर्जीपणा झालाय का, या संदर्भात त्यांनी चौकशीची मागणी जी आहे ती आता केली? मी तर सांगितलं की फक्त महिला आयोग नाही, तर ज्या वेळेला त्या पोलीस स्टेशनला मयुरी जगताप नाव आहे ना, ही गेली होती, त्यावेळेला कुठले पोलीस अधिकारी होते? त्यांनी त्या ठिकाणी FIR का घेतला नाही? सरकार काय सांगतंय? महिला पोलीस काय आहेत आपल्याकडे? सरकार काय सांगतंय की बाई एकदा आल्यानंतर ती काय म्हणते ते तिचं पूर्ण ऐकून घ्या, तिला मदत करण्याचे आदेश दिलेले असतात. 112 सारखी हेल्पलाईन आमच्यासाठी काढली आहे. कुठेही असा तुम्हाला स्टॉकिंग होतोय, तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला मारहाण होते, तुम्ही 112 नंबर ट्राय करा. तुम्हाला काही वेळामध्ये पोलिसांची मदत त्या ठिकाणी मिळेल. हे मी नुसतं तुम्हाला पोपटपंची म्हणून सांगत नाही. आम्ही सुद्धा हे नंबर मी स्वतः सुद्धा चेक करत असते. का चेक करत असते? की चालू आहे की नाही. लोकांनी असं म्हणायला नको ताई 112 कोणी उचलत नाही. मी 2दा-3दा फोन लावून डिस्कनेक्ट केले, त्यांचे मला परत कॉल आले, तुम्ही कोण बोलताय, तुम्ही फोन केला होता, तुम्ही अडचणीत आहात का? तर अशा पद्धतीच्या हेल्पलाईन सुद्धा आज आपल्याकडे आहेत. त्यामुळे सरकार त्याचं काम करतंय. आपण सुद्धा समाज म्हणून सजग राहायला पाहिजे असं मला वाटतंय. हा सुद्धा प्रेमविवाह होता, भक्तीचा जो विवाह होता हा सुद्धा प्रेमविवाह होता. या प्रेमविवाहातून पुढे त्यांना 5.5 वर्षाचा मुलगा सुद्धा आज आहे आणि तरी सुद्धा तिचा छळ थांबत नव्हता. तिच्या सासूचं आणि सासऱ्यांचं असं म्हणणं होतं की तू मुलाला सांगत होते की तू हिला सोडून दे, तुला आपल्या जातीतली मुलगी करू, असं करून तिला टॉर्चर करण्यात आलं होतं. त्यामुळे या घटना ज्या सगळ्या होत आहेत, आपण सुद्धा सजग राहायला पाहिजे. खरं तर 21व्या शतकामध्ये आज हुंडा या विषयावरती आपल्याला बोलावं लागतंय. मुली स्वतःच्या पायावर उभ्या असताना सुद्धा त्यांना जाळण्यात येते, मारण्यात येते. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज.